मॅडम, तुम्ही महिला मोर्चा, सरकार म्हणटा नारी शक्ती. आज प्रोटेस्ट जालो जॉब्स कॅश फॉर जॉब स्कॅम. आज आमी पळयता सरकार नारी शक्ती म्हणटा आनी जॉब स्कॅमान नारी ही चडशी एरेस्टेड जालेली आहा. पळोवंक वचात पक्षाची ती खंय तरी मेंबर आसा, कोण ऑफिसान कामाक आसता, आनी आज हे जॉब स्कॅमाच्या हेजेर तुमी एक निषेध प्रोटेस्ट हाडलेलो आहा. त्या बद्दल उलया. आज आम्ही जो जॉब स्कॅमचो प्रोटेस्ट केल्लो आसा तो ह्या कारणासाठी केल्लो आसा कित्याक तर आज जे हे भाजप भ्रष्ट सरकार जे आसा ह्यांनी खंयचीच असो जॉब सोडलो ना थंय त्यांनी कितें पैसे घेतलेले आसा की ना. आता जी बायलां धरली गेलेली आसा त्यांनी व्हडली चूक केलेलीच आसा, पण त्यांच्यावर सुद्धा कोणाचं तरी बरं असल्याशिवाय ते काय हे इतले डेअरिंग करू शकचे ना. आज ती त्यांची कार्यकारिणीत आशिल्ली कितलीशी बायलां, परंतु रोखडे भाजपचे स्पोक्सपर्सन येता आनी सांगता ना ती आमच्यात नाशिल्ली, ती आधी पयलीं आशिल्ले, आतां तिचो आमचो कांय संबंध ना. जेन्ना त्यांच्या अंगावर येता त्यांनी रोखडे त्यांच्याशी संबंध सोडलो. आज हांव त्यांच्या फॅमिलीक विचारपाक सोदता, त्या बायलांच्या घोवाक, त्या बायलांच्या भावाक, त्या बायलांच्या आवयक, त्यांचे नातरे जे बी सोयरे आसा, आज त्यांच्या फॅमिलीचे नाव बदनाम झालेले आसा कित्याक त्या ह्या बायलांक लागून. पण ह्या जरी बायलांक लागून बदनाम झालेले असतात आणि तांकां दिसताले बायलां आमची भाजपाक लागून काम करता, भाजपानं तांकां पद दिले म्हणून सगळ्या फॅमिलीन तांकां सपोर्ट केलो. पण आज ह्या भाजपानं तांकां हांगा सामकें झटकून उडयल्लें आसा आपल्या पक्षाचें नांव म्हणून सांगता. आज त्यांनी जागे जावपाक जाय. फॅमिली मेंबर्स ज्यांनी तांकां सपोर्ट दिलेलो कित्याक लागून तांकां कितें तरी पोझिशन दिलेली ह्या भाजप सरकारान आपल्या कार्यकारिणीत, आनी म्हणून आज हांव त्यांच्या फॅमिली मेंबर्सांक विचारपाक सोदता, जागे जा. पळयात भाजप सरकार कितें करता ते. बेटी बचाव, बेटी पढाओ, बेटी बचाव, बेटी आनी जेन्ना आनी आपल्या कार्यकारिणीत ते घेतात आनी मागीर तांकां तेंच्यावर कितें आरोप आयल्यार तांकां ते बाजूक आपले लांब निराळे करतात. म्हणून आज त्यांच्या घरातल्या लोकांनी भाजप सरकाराक विचारपाक जाय की कितें तुमी आमच्या बायलांक कित्याक धरले, कित्याक लागून, कोण आसा ते, कोणी तांकां एनकरेज केले हे अशें करपाक, हे तुमी सांगपाक जाय. आणि हे जर तुम्ही सांगना तर आम्ही ओपनली आणि त्यांनी ओपनली येवपाक जाय. म्हणजे म्हाका ताका म्हणलें आसा की त्यांनी ओपनली येवन सगळ्या लोकांक सांगपाक जाय ह्या बायलांच्या फाटल्यान कोण आसा ते. नांव उघडकीस येवपाक जाय आणि जेन्ना ते नांव उघडकीस येतले तेन्नाच खरें ते चित्र क्लियर कळटलें. दुसरें म्हजें म्हणणें आसा एक श्वेतपत्रक काडपाक जाय, व्हाईट पेपर काडपाक जाय इतल्याच खातीर की त्या व्हाईट पेपरात आता त्या व्हाईट पेपरात सगळ्यांचे केन्ना तुम्ही ॲडव्हर्टायजमेंट दिले जॉबासाठी, म्हणजे वेकन्सीसाठी, जॉब वेकन्सीसाठी, कितल्या लोकांक कितल्या जाणांनी अप्लाय केले, केन्ना टेस्ट जाली, केन्ना परीक्षा जाली, पेपर उत्तीर्ण कोण पेपर ते उत्तीर्ण झालेले आसा ते सगळे व्हाईट पेपरवर येवपाक जाय. अंडर अंडर पब्लिक सर्व्हिस कमिशन अंडर ते म्हणटा की 1000 वेकन्सी स्टील आसा, 1000 वेकन्सी अजून आसा. आणि कितें तर आतां कित्याक म्हणून ती भरली ना ते सांगता की आमकां थोडे अमेंडमेंट्स हाडपाक जाय आशिल्ली आणि म्हणून आमी पोस्टपोन करत आसा पब्लीक सर्वीस कमिशनचे. आता अमेंडमेंट्स तुमकां जर हाडपाक जाय आशिल्ली इट इज द ड्युटी ऑफ द पब्लीक सर्वीस कमिशन चेअरपर्सन टू टेक द इनिशिएटिव्ह इमिजिएटली गेट द अमेंडमेंट्स डन. वाय सो मच डिले फ्रॉम 2019 to 2024? म्हणजे जवळजवळ 5 वर्ष तुम्ही डिले केलेलो आसा. आणि डिले कितें जांकां घेतले ते आपल्याच पक्षातल्या लोकांक घेतलेले आसा. तूं आपल्याच पक्षातल्या लोकांक सांगून आणि ते जेन्ना पैसे हे पळय ह्या बायलांक सुद्दां जी हिंमत केलेली आसा पैसे मागपाची, त्यांच्यावर हांव अजून परत म्हणटा त्यांचं गॉडफादर कोणतरी आसतलें. गॉडफादर गॉडमदर हांव नको कोण आसा, ओके. त्याच्याशिवाय ते हिंमत करू शकचे ना. आणि म्हणून हे सगळे ओपनली येवपाक जाय. दुसरी गजाल ह्यांनी एक वेगळी कमिटी अपॉइंट करपाक जाय आणि हायकोर्टचो जज, रिटायर्ड जज, I want a retired judge should be appointed as the chairperson. Why? Because if he is retired, he is not affiliated to any party.
if he's still in the this, if you ask, or they should have their own committee as parliament जशी JPC असता, ओके, जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी, तशी MLC बी असतली, ओके. तसे त्यांनी जॉईंट MLAची एक कमिटी करपाक जाय आणि LOP किंवा ऑपोजिशन लिडरातलं एका चेअरमन करतात. सो इट वुड बी व्हेरी ट्रान्सपरंट. Whatever that would come before the public would be in black and white. So that is why I request the present government, and I request them to take out the white paper immediately and give us all the details. Let it be transparent, black and white. कोण असो ते असो, त्यांना करा अटक तुम्ही, पण कोणत्याही पक्षातले असो. आणि दुसरे म्हटल्यावर की आज हे जे प्रत्येक घरात ज्यांका जॉब्स मिळालो असा किंवा मिळूना, हांव आमच्याच महिला काँग्रेसची गजाल सांगता तुमकां. 2 वर्सां पयले हांव माझ्या ऑर्गनायझेशन जेन्ना हांव फॉर्म केले 3 वर्सां पयले, तेन्ना माझ्याच एका ब्लॉक प्रेसिडेंटाक लेटर त्यांनी धाडले इलेक्शनाच्या पयलीं. लेटर धाडले दॅट यू आर बींग अपॉइंटेड. ते हांव आतां खंयच्या डिपार्टमेंट काय सांगना, ओके. लेटर धाडून त्यांनी सांगितलें तुका अपॉइंटमेंट जाय. ती म्हणपा लागली, मॅडम म्हाका लेटर दाखयले, मॅडम हांव कशी प्रचार करूं, गव्हर्मेंटाचे म्हाका लेटर आयले, तुमच्या बरोबर कशी प्रचार करूं, BJPचे लेटर आसा खंय. आज पर्यंत तिका जॉब मेळूना, 3 वर्सां जाले, लेटर आसा. फक्त इलेक्शनच्या पयले हे सगळे घोटाळे जाता. कित्याक तांकां एक ते लालू सांगता, आमी तुमकां अपॉइंट करता, आमी तुमकां जॉब दिता, आनी जॉब दिवन पयशे घेता, इलेक्शनां वापरतात दुसऱ्याक आपल्या पार्टीत घेवपाक, आनी सगळे काबार केल्ले आसा गोवा. आज आमचे तरणाटे जे आसा, आज कितलेशे असे बेकार आसा. हायली क्वॉलिफायड पीपल आर वर्किंग एज ड्रायव्हर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स, हायरिंग टॅक्सी फ्रॉम समवन, गेटिंग द टॅक्सी फ्रॉम समवन अँड वर्किंग एज टॅक्सी ड्रायव्हर्स. व्हडले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट भुरगे आसा. हांव खूब जाणां कडेन चौकशी केली आनी विचारलें आनी हांव ताजी म्हायती कळयली आसा. आनी त्याच्या वांगडा तुमकां सांगता की त्या म्हारगाय तर तुमी केलेलीच आसा, आनी घर कशें चलतलें. एक जर भुरगो असला, 1 किंवा 2 भुरगे असले आनी ते शिकून आवय बापायन तांकां इतलें व्हड केलें, आज त्यांनी घर कशें चलोवपाचें जर भुरग्याक जॉब ना, म्हणून बिचारे आवय बापाय म्हणटा की असो कर्ज काडटा, हे करता आनी पयशे दिवन जॉब घेता तांकां लागून. आनी जॉब घेतल्यार हे अशे प्रकार चल्ला हे आमच्या गव्हर्मेंटान. हे भायर सगळे येवपाक जाय. थोडे नाव द skeletons are coming out of the cupboard, but very soon the whole thing will come out and the cupboard will itself will tumble. ओके. मॅडम म्हाका एक तुमकां विचारूंक जाय, नारी वुमन्स पावर म्हणटा, आज आमी जे कोण जॉब स्कॅमांक धरल्या, सुसायडूय जाला आनी ते थोड्यांनी सुसायड एटेम्पूय केला. आमी पळयला कोणें सुसायड सुद्दां ब्रिजारसून एका करतना दोगांच्या नांवां घेतली, तांकां भितूर हाडली, तांकां खूब दीस दवरली, मागीर बेल जाली. विशय बेल हो न्हू, विशय हा इज्जत. आज हे जे घडलां हे तुमी कितें सांगूंक सोदता की हे जॉब कॅश फॉर जॉब स्कॅम, ही जी महिला एरेस्टेड जाल्या ही हेंच्यांनीच घडयला. केन्नाय नोकरी जेन्ना कोणाक दिता पळय, नोकरी ही जेन्ना केन्ना दिता, थंयचो आमदार एक सायन मारता, मागीर वयर सायन मारता आनी मागीर ती कमिटी सायन मारता. आमदाराचे ते फॉर्मार सायन आसता, हे तुमी मान्य करता? हां, जाल्यार हे जॉब स्कॅमान हांकां जी धरल्या आनी हेंच्या हातून कितक्या जाणांक पयलीं जॉबां दिल्या, हेजेर इन्क्वायरी कित्याक जायना? हय, तुमी म्हटल्या भशेन इतले तरी आसा की हे जो आमी आयज जो प्रोटेस्ट केला तो आख्ख्या पुऱ्या गोंयच्या जनते खातीर हो प्रोटेस्ट आसा. सगळ्यांनी एक जावंक जाय. आनी ही जी उघड जाल्ली आसा कॅश फॉर जॉब स्कॅमाचेर, ते कळटा ज्या बायलां कडल्याचेर आतां आरोप आसा आनी जांकां अरेस्ट केला, ती कितें ओवरनायट गोश्ट जावंक ना, 1 आनी 2 दिसाची न्हय. हे कित्येक तरी वर्सां घडत आयलां आसतलें. आनी जशें त्या दिसा DGPन इंटरव्यू बी दिला, क्लीन चिट दिलात तेंच्यांनी पॉलिटिशनांक, वीच इज कम्प्लिटली वी आर अगेन्स्ट इट. पण इतलें कळून येता की तेंच्यांनी सांगलां की 2014, 15, 16 पासून हे चालू आसा, कितले जॉब उघड जाला ते. सो जी आतां बायलां अरेस्ट जाला तेंच्या खातीर इतली शेमफूल गजाल आसा, ही लज्जाजनक गोश्ट आसा तेंच्या फॅमिली खातीर. आनी तेंच्यांनी हे ओवरनायट नाल्यार एका रातीन करूंक नासतले. इतले तरी शुअर आसा की कितले तरीच लोकां कडल्यान तेंच्यांनी पयशे घेतला. जर 50 लोकां कडल्यान घेतला जाल्यार तेंच्यांनी शुअर 2 नाल्यार 3 जाणांक पयलीं जॉब लायला आसतलें. नाल्यार इतले लोक तेंच्या कडेन यूथ आयज नाचार यूथ आसता, तेंची फॅमिली कित्याक ह्या बायलांक अप्रोच जाला. आनी कोण गॉडफादर गॉडमदर डिपार्टमेंटान नासल्या शिवाय ती बायल कशी म्हणून कोणाक जॉबाक लायतली.
तिका कोणी तरी सपोर्ट दिला आसतलें आनी सांगलां आसतलें तूं अशें आमकां हाड मनीस नाल्यार पयशे हाड आनी आमी ते जॉबाचें काम करता. ही कोणा तरी खंयच्या तरी व्हडल्या मनशाची ही जी बायलां पकडला ती जस्ट एजंट्स आसात, पैसे कलेक्ट करपाची एजंट ठरलेली आसतली. आनी म्हणून हेजेर सारकी इन्क्वायरी जावंक जाय. आनी पुराय गोव्याच्या जनतेक रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी आमच्या बरोबर हात जोडपाची गरज आसा. हे आमचे फुडाराचे जितले यूथ आसा गोंयचे तेंचो प्रश्न आसा, तेंचे एम्प्लॉयमेंटाचो प्रश्न आसा. आनी तशेंच पळोवपाक गेले जाल्यार जितली बायलां आसा, तुमी BJPचे आसूं की खंयच्याय दुसऱ्या पार्टीचे आसूं, आयज तुमी आमच्या बरोबर येवन एक जावंक जाय. आमी त्या खातीर आयज ह्या प्रोटेस्टाक नांव दिल्लें रायज टुगेदर फॉर जस्टीस. आयज जस्टीस ह्यो न्याय ह्यो घडूंकूच जाय आनी हेज्या खालती पातळा पर्यंत सारके रूट कॉजा पर्यंत पावपाची गरज आसा. सगळ्यांक खबर आसा, उलोवन दाखयना आसतले आमी कोणूच, नाल्यार मिडिया आसूं नाल्यार सगळीं जाणां आमी भाव भयणी आसा, सगळ्यांक खबर आसा की हितून कोण जर वयर मोठो गॉडफादर गॉडमदर ना जाल्यार हें घडूंक शकना. ही जी कोण पकडलेली आसा आतां त्या बायलांच्या फॅमिलीक विचारूंक सोदता, तुमकां आयज BJPचे कनेक्ट आसतना BJPन सारकें डिजोन केल्लें आसा. जी तुमच्या पार्टीन सारकी भितर वावरणारी बायल जेंकां आयज अरेस्ट जाल्या बरोबर ते भाजप सरकाराचे मंत्री मंडळ म्हणटा आमी ह्या बायलेक वळखना, नाल्यार तेंच्यांनी भाजप भारतीय जनता महिला मोर्चा सोडलेली आसा म्हणून अशें तुमकां डिजोन केल्लें आसा. त्या फॅमिलीन आयज एकत्र जावन सगळ्यांनी प्रोटेस्ट घेवन फूल CMच्या दारार वयपाची गरज आसा. CM BJPचो प्रेसिडेंट तानावडे यांच्या दारार वचूंक जाय आनी मागणी करूंक जाय की तुमी सांगल्या प्रमाणे तुमच्या अंडर हे काम करताली जर सगळीं बायलां आसा जाल्यार आयज तुमी तांकां डिजोन कशें करता. आयज हे फॅमिलीची ती जी बायलां पकडला ती कोणाची तरी आवय, कोणाची तरी भयण, कोणाची तरी मामी काकी अशी फॅमिली, कोणाची तरी धूव अशी जाणां सगळीं जाल्लीं आसात ती बायलां. तांकां आयज तुमच्या फॅमिलीक कितली शेमफूल एक्ट आसा ह्यो जर अरेस्ट केला ते. सो म्हणून मागणी करता सगळ्यांक की बरोबर जावपाचें आमी आयज एकत्र रावपाची गरज आसा. तुमी चिंतू नाका तुमी महिला मोर्चा भाजपाची म्हणून. आयज गोंयच्या फुडाराचे चिंता, तुमचे फुडें भुरगीं आसा, चेडवां आसा, चले आसा, तुमचे कोणाचे फॅमिली मेंबर्स आसा, भाव आसा, तेंचे फुडाराचे चिंता. तुमकां सुद्दां फटयलां आसतलें, कितल्या जाणांक फटयलां आसतलें खबर ना, पण तुमी आपलो सरकार आसा म्हणून उगी रावता आसतली. पण आमच्या बरोबर या जॉयन जाया, सगळीं एक जावया आनी हेका आमी प्रोटेस्ट करया, ओपन प्रोटेस्ट करया. सगळ्या वाठारांनी वचून एक एक वाड्यान वचून आमकां हे घराघरांनी व्हरपाचो आसा हे प्रोटेस्ट. थँक्यू. We want justice. We want justice. We want justice. We want justice.